नमस्कार. शाश्वत अकॅडमीच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत. आज PET 2017 या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 यामधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकाची आणि त्यावरील प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये PET 2024 सुरू होते. आपण सर्वजण त्या परीक्षेला सामोरं जाणार आहोत. या परीक्षेची जी रचना आहे त्यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्या घटकावरील 30 प्रश्न हे आपले ठोस रीतीनं त्याची तयारी करून घेण्याचा उद्देश आहे. शाश्वत अकॅडमीनं ही आपल्या सर्वांसाठी संधी या माध्यमातून उपलब्ध दिलेली आहे. शाश्वत अकॅडमी आपल्या सर्वांसाठी लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोनही मोडमध्ये ही व्यवस्था घेऊन येत आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वजण आपली दैनंदिन कामं करून यूट्यूब चॅनलला हे सगळं पाहू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शाश्वत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला दिसते आहे आणि सोबतच शाश्वत अकॅडमीचा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा. या माध्यमातून तुम्ही अकॅडमीशी जोडू शकता आणि दोनही प्रकारे ज्यांना शक्य आहे त्यांनी फिजिकली म्हणजे ऑफलाईन बॅचेसमध्ये या ठिकाणी त्यांना संधी आहे आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी ही दुसरी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म. यामध्ये पहिले जे 100 प्रवेश घेणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी अगदी नाममात्र अशी या कोर्सची ही अकॅडमीच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे. तेही मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मित्र, आता वेळ फार नाही आणि आपल्याला सगळ्या विषयाचं नियोजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पटापट शक्य तितक्या लवकर आपण या संधीचा लाभ घ्या अशी आपल्याला विनंती आहे आणि PET 2017च्या पेपर क्रमांक 1 मध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील प्रश्नांच्या विषयी आपण चर्चा करू. तर इथे स्क्रीनवर आपल्याला दिसतो अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी कोणते विभाग समर्थन करत नाही. या प्रश्नामध्ये हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी विचारलेला आहे की हे 4 विधान केलेले आहेत आणि अवधान केंद्रीकरण करण्यासाठी अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही. मित्र, आपल्याला अभिरुचीचं पहिल्यांदा शैक्षणिक महत्त्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अभिरुची ही अवधान केंद्रीकरण करण्यास मदत करते. सोबतच अध्ययनामध्ये अभिरुचीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अभिरुचीशिवाय अध्ययनाला गती प्राप्त होत नाही. ह्या गोष्टी अभिरुचीच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. अध्ययनार्थ्यांच्या मनात अभिरुची निर्माण करावी लागते. त्यावेळेला शिकणं घडून येते, ते अध्ययन घडून येते. अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की त्या विशिष्ट विषयाच्या बद्दल त्याच्या मनामध्ये अभिरुची निर्माण होते. असं अध्ययन आणि अभिरुची यांचं परस्पर पूरक असं नातं आहे. त्यामुळे ही जी विधानं आहेत यांच्यापैकी बघा, अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. अध्ययनार्थाला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो. विविध उपकरणांचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्यांचे अवधान शिक्षणाकडे घेतले जाते. की 2, 3 आणि 4 हे सगळे
अध्ययन घडण्यासाठी अभिरुचीचं महत्त्व अधोरेखित करणारे विधान आहे, परंतु यामध्ये पहिलं जे विधान आहे ते विधान मात्र हे याचं समर्थन करत नाही. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अध्ययनामध्ये अभिरुचीचं जे महत्त्व आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर प्रेरणांचा ज्यावेळेला आपण विचार करू तेव्हा अध्ययन घडून येण्यासाठी किंवा एखादी सकारात्मक कृती घडून येण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची असते आणि प्रेरणेचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला या निमित्तानं माहिती त्याची असणं गरजेचे असते. त्याच्यामध्ये शारीरिक, नंतर सामाजिक, संदर्भ म्हणून या प्रेरणा आणि पुढे त्यांचे उपप्रकार सुद्धा आहेत, त्याबद्दलही आपल्याला जाणून घेणं गरजेचं असते. इथे हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की याच्यापैकी कोणती प्रेरणा ही व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर व्यक्तिगत प्रेरणा यामध्ये विश्रांती व झोप, काम, तापमान नियंत्रण यांच्यापैकी कुठली ही व्यक्तिगत प्रेरणा आहे? प्रेरणेच्या संदर्भातले संबोध आणि संकल्पना स्पष्टीकरणानंतर त्याचे प्रकार आणि त्यानंतर आपण या निष्कर्षात पोहोचू. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण बघूया. दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्र, प्रवृत्ती इत्यादी समान असते, तर एका परिस्थितीतील अध्ययन त्या दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनात मदत करते ही समान घटक उपपत्ती कोणी मानते? तर अध्ययनाच्या त्या विविध प्रकारच्या उपपत्ती आहेत, त्या उपपत्तींचा अभ्यास या निमित्तानं आपल्याला गरजेचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या उपपत्ती मांडल्या आणि ही जी व्याख्या आहे ही थॉर्नडाईक नावाचे शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ आहेत, यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये मांडलेली ही तथ्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी समान घटक उपपत्तीमध्ये काय त्यांनी वैशिष्ट्य किंवा त्याचं स्वरूप कसं स्पष्ट केलं आहे? तर याच्या प्रयोगाच्या आधारे त्यांनी उपपत्ती मांडली आणि त्यांचे मित्र उर्वर यांनी त्याला जोड दिलेली आहे आणि दोघांत मिळून त्यांनी थोडा बदल केला आणि समान अंश या शब्दाऐवजी त्यांनी घटक हा पर्यायी शब्द या ठिकाणी सुचवला आणि म्हणून त्याला समान घटक उपपत्ती असं नाव देण्यात आलं होतं. विषयातील साम्य आणि तंत्रातील साम्य असलेले अध्ययन संपूर्ण घडून येते असं त्यांची मांडणी होती. आणि याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भाषा अभ्यासामध्ये उदाहरणार्थ आपण संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहोत, तर संस्कृत भाषेमध्ये जे काही आपण शिकतो ते मराठी भाषेचा अभ्यास करताना ते आपल्याला पूरक अशा प्रकारचे तत्व आपण मांडलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी प्रवृत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? त्याच्यामध्ये विधान दिलेली आहे. मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो, शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते, अवबोध, अनुमान, धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. तर यामध्ये जे काही वैशिष्ट्य इथे दिलेले आहेत त्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते उदाहरणे यामध्ये समाविष्ट होतात? तर याच्यामध्ये आपलं लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो आणि तिसरं आहे अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. हे 2 उदाहरणं यातील ही तथ्य आहेत आणि म्हणून क आणि क हे दर्शवणारा पर्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती प्रतिमान वर्तन परिवर्तन प्रतिमाने या गुणात समाविष्ट होते? आता यासाठी आपल्याला प्रतिमानांची ओळख त्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर प्रतिमानांमध्ये जे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये
वर्तन परिवर्तन प्रतिमान ही जी संकल्पना आहे त्यामध्ये काही प्रतिमानांचा समावेश होतो. ते पुढीलप्रमाणे आहे. संभवनीय व्यवस्थापन प्रतिमान जे पी.एफ. स्किनर यांनी मांडलं. आत्मनियंत्रण प्रतिमान त्यांचंच आहे. प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट डॅने या मानसशास्त्रज्ञांचं आहे. मानसिक ताण कपात प्रतिमान जे आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान हे सुद्धा जे यांचंच आहे. आणि या गटातील वर्तन परिवर्तन प्रतिमानामध्ये निसंवेदन क्षमता प्रतिमान हे सुद्धा जे यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक या कोणते या विभागात समावेश होतील तर याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे समावेश होतील. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यासाठी आपल्याला वर्तन परिवर्तन प्रतिमानांचा अभ्यास गरजेचा आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढे खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोण? व्याख्यान पद्धतीचे लक्षण आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे की अध्यापनाची एक प्रभावी अशी पद्धती आहे व्याख्यान पद्धती. आपण पूर्वापार चालत आलेली आणि ती पारंपरिक पद्धतींमध्ये व्याख्यान पद्धतीचा समावेश होतो अध्यापनाच्या. तर यामध्ये तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो. चुकीचे विचार प्रवृत्ती कार्यकारक भाव शोधण्यास उपयुक्त आणि कल्पना विकासासाठी मर्यादा उघडते या पर्यायांचा जर आपण विचार केला तर इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे असं आपल्या लक्षात येईल. कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. व्याख्यान पद्धतीचं ते वैशिष्ट्य आहे. त्याच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे की व्याख्यान करत असताना आपण कल्पना विलासाला त्या ठिकाणी खूप मोठा वाव आहे. पुढचा प्रश्न मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू करत नाही? इथे मानसशास्त्राचा विचार करताना किंवा मानसशास्त्राची चर्चा करताना आपल्याला मानसशास्त्राचं स्वरूप आणि त्याच्या एकंदरीत लक्षणांबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. बाल मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, व्यावसायिक मानसशास्त्र अशा मानसशास्त्राच्या विविध शाखा याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन करताना शैक्षणिक वर्तणूक शैक्षणिक वातावरण अभ्यास करते. शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे अशी विधान या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि शैक्षणिक मानसशास्त्राच्या बद्दलचं एक चर्चा आणि अभ्यास सुद्धा या निमित्तानं महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप हे अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. त्याविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक शाखा आहे. मानसशास्त्राची एक शाखा आहे आणि या शाखेचं स्वरूप खूप वैज्ञानिक आहे. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये नव्याने मानसशास्त्रीय नियम किंवा सिद्धांत प्रस्तावित करण्याऐवजी जे सिद्धांत अगोदर मांडले आहेत त्या तत्त्वांचा, सिद्धांतांचा आणि नियमांचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी करायचा असतो असं शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप आहे. त्यामुळे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणतं विधान लागू पडत नाही. तर विधान 1, विधान 2 नंबरचं विधान आणि विधान क्रमांक 4 हे शैक्षणिक मानसशास्त्राचे पैलू दर्शवणारे विधान आहेत. परंतु शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. हे विधान इथे लागू पडत नाही. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. यासाठी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप त्याची व्याप्ती या विषयी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्या मर्यादावर सुद्धा आपली चर्चा झाली पाहिजे की ते फक्त शास्त्र नाही, ती एक प्रकारची कला आहे. मानसशास्त्र विशिष्ट वर्तनामागील कारण देऊ शकते, पण वर्तनामागील
नेमकं कारण होऊ शकत नाही. जसं लहान मुलगा रागावला कारण त्याची आई त्याला मारते, तर हे असं मुलगा त्याच्यामधलं कारण आहे. परंतु त्याला असं म्हटलेलं आहे की नेमकं कारण या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला मिळू शकत नाही. अशा त्याच्या काही मर्यादा आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र याची व्याप्ती इतकी मोठी आहे की एवढा त्याच्यावरती अभ्यास होऊन अजूनही त्याच्यातलं गूढ हे मात्र संपलेलं नाही. तर ह्या काही मर्यादा ज्या आहेत त्या शैक्षणिक मानसशास्त्राला आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व वाटत असतात हे विधान या ठिकाणी लागू करत नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न इथे दिलेला आहे. अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापनाने वेगवेगळी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे. अध्यापन शास्त्राचे संबंधित कृतीद्वारे विविध विषय हाताळले केलेल्या अध्ययनात अध्यापनाचे मूल्यमापन प्रयत्न करणे, अध्ययनात त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, अध्ययनात आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, अध्यापनाच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता त्यांची उजळणी या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. आणि ही विधान वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कृतीद्वारे विषय हाताळणे हे शिक्षकांना करणं अपेक्षित आहे. केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन प्रयत्न करणे हे अपेक्षित आहे. अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे अध्ययनात त्याला आपल्या अभिव्यक्तीची संधी त्या ठिकाणी देणे हे शिक्षकाचं काम आहे. अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. त्यामुळे प्रभावी अध्यापन होण्याच्या दृष्टीने ह्या क्षमता शिक्षकांना सगळ्या प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर क्षमता आहेत. जसं संवाद कौशल्य आहे, वेळ व्यवस्थापन, समायोजन, ताणतणाव व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी, शारीरिक स्वास्थ्य, ह्या विविध प्रकारच्या अजून क्षमता यामध्ये शिक्षकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे प्रश्नाच्या संदर्भाने विचार करताना ही चारही विधानं अध्यापनाच्या विषयीच्या क्षमता दर्शवणारी आहेत. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक आहे 4 हा योग्य आहे. सर्व असं त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत. निश्चित प्रतिक्रिया म्हणजे नेमके उत्तर. निश्चित प्रतिक्रिया आता त्याचं उत्तर हे एकच आहे. म्हणजे याला दुसरा बाजूला आपण असं म्हणूया. अध्यापन शास्त्राचा विचार करत असताना वस्तुनिष्ठ प्रश्न खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक आहेत. म्हणजेच खालीलपैकी कोणते प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत. दासबोध हा क्रम कोणी केला. सूर्यास्ताचे वर्णन करा. काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा. आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती. या 4 विधानांपैकी आपल्या लक्षात आलं असेल दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला. या प्रश्नाचं उत्तर एकमेव आहे, एकच आहे. दुसरा प्रश्न सूर्यास्ताचे वर्णन करा हा दीर्घोत्तरी ज्याला विद्यार्थ्याच्या कल्पना विस्ताराला वाव देणारा अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. जो मुक्त प्रश्न या गटामध्ये तो येतो. काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा हाही प्रश्न त्या स्वरूपाचा आहे, वस्तुनिष्ठ उत्तर नसलेला. आणि चौथा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती याही प्रश्नाचं उत्तर एकमेव आहे. म्हणजे हे 2 प्रश्न यापैकी ज्यांना निश्चित असं उत्तर येणं अपेक्षित आहे अशा प्रकारचे आहे. त्यामुळे हे 2 प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत, निश्चित प्रतिक्रियात्मक आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक क आणि ड दर्शवणारा जो पर्याय आहे तो योग्य आहे. ते या प्रश्नाचं उत्तर आहे, क आणि ड. आता हे परीक्षेमध्ये कशामध्ये हे प्रकार असतात तर साधारणतः रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा आणि एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरे यांचा समावेश निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्नांमध्ये होतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. यानंतरचा प्रश्न आहे कुमारावस्थेत कुमार
संतानद्वारेच्या अंतःस्त्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणकोणत्या बाबी घडून येतात. मुलांचे वयोगट अभ्यासताना शैशवावस्था, किशोरावस्था आणि कुमारावस्था या टप्प्याटप्प्यानं पुढे जाणाऱ्या अवस्था आहेत. कुमारावस्थेमध्ये काय होतं, शारीरिक बदल झपाट्याने होतात, त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग बिघडण्याची शक्यता असते आणि अस्थिरता निर्माण होते. कुमारावस्थेचे वैशिष्ट्य आपण पाहताना त्याच्यामध्ये या व्यतिरिक्त काही गोष्टींचा समावेश होतो, त्याचं डिटेलिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं असते. या अवस्थेतील मुलांमध्ये विषमलिंगी आकर्षण वाढत्या टप्प्यावरती असते, मानसिक संघर्ष त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो, भावना तीव्र होतात, अतिशय टोकाची भावना या कुमारावस्थेतील मुलांच्या असतात. मुलं भित्री आणि चिंताग्रस्त होतात. त्यानंतर त्यांना लैंगिक प्रश्नांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होत असते या अवस्थेतील मुलांच्या. विधा अवस्थेमध्ये असतात, विधा असणारी मुलं म्हणजे कुमारावस्था. आईवडिलांकडून प्रेम आणि संरक्षणाची खूप जास्त अपेक्षा या वयोगटातील मुलांना असते आणि मुली आणि मुलांना आपल्या सौंदर्याविषयी ते सजग असतात, त्यांना त्याची जाणीव होते. अशा प्रकारचे वैशिष्ट्ये आहेत आणि ही जी विधाने या ठिकाणी दिलेली आहेत ही सगळी विधानं या अवस्थेमध्ये या अवस्थेची लक्षणं आहेत. शारीरिक बदल झपाट्याने होतात, त्यांचे मनस्वास्थ्य या अवस्थेमध्ये बदलण्याची बिघडण्याची शक्यता असते, आत्मोपभोगाचे साधन म्हणून मार्ग निवडण्याची शक्यता असते, अतिशय संवेदनशील हा टप्पा असतो. त्यानंतर आहे अस्थिरता निर्माण होते. म्हणून चारही विधान असलेला पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण पाहूया. ताणाचे प्रकार आणि त्याचे उदाहरण यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता ताणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्या ताणाच्या प्रकारांविषयी आपल्याला या ठिकाणी प्रकारांना उदाहरण दिलेलं आहे. शारीरिक ताण, परिवेशीय ताण, मानसिक ताण आणि सामाजिक ताण. तर जी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ती उदाहरणं ही आपल्याला पाहून आता शारीरिक ताण आपल्याला वायू प्रदूषण, नंतर मानसिक परिवेशीय ताण आहे तो पुरेशी झोप न मिळणे, त्यानंतर मानसिक ताण जो आहे त्याचं उदाहरण आहे शेजाऱ्याशी समुदायाशी संबंध नसणे आणि सामाजिक ताण जो आहे तो आहे वैमनस्य. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. शारीरिक ताण आपल्या शरीरावर सरळ ज्याचा परिणाम होतो त्या बाह्य घटकांमुळे निर्माण होणारा. परिवेशीय ताण म्हणजे आजूबाजूला किंवा आपल्या शरीराच्या ज्या काही क्रिया आहेत ठरवून दिलेल्या वेळोवेळी होणाऱ्या त्यांच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होणे आणि त्यामुळे तयार होणारा ताण हा परिवेशीय ताण आहे. नंतरचा आहे मानसिक ताण. मानसिक ताण म्हणजे वर्तनाशी याचा संबंध असणारा हा ताण आहे. तो शेजाऱ्यांच्या सलोख्याशी संबंध नसणे. आणि सामाजिक ताण समाजामध्ये चार चौघांमध्ये वावरताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचं निराशा तयार होणे म्हणजे त्याला वैधव्य असं या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. आणि त्यामुळे हे 4 पर्याय उदाहरण प्रकाराचे उदाहरण याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? कोणते विधान समर्थन करते? तर बालकाच्या विकासाचे विविध अंगे एकमेकांवर अवलंबून नसतात असं म्हटलेलं आहे. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. भिन्न परिस्थिती व वातावरणात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. आता बघा
याचा आपण विचार करताना असं लक्षात येईल की बालकाच्या विकासाचे विविध अंगे एकमेकांवर अवलंबून नसतात तर हे विधान असत्य आहे. त्याच्या विकासाचे विविध अंग एकमेकांवर अवलंबून असतात म्हणजे विकासाचे जे काही पैलू आहेत ते एकमेकांवरती परस्परावलंबून असतात. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो हे विधान या ठिकाणी आपल्याला त्याचा सकारात्मक ते विधान आहे की अनुवंशाचा परिणाम बालकाच्या अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम हा बालकावर होतो. त्याच्या एकंदरीत जीवन प्रवासावरती होतो. अनुवंशाने संक्रमित झालेले गुणदोष जसे बालकाचे वय वाढतं तसे विकासाची गती वाढते हे विधानही सत्य नाही. ही गती वाढेल असं नाही. वय वाढलं म्हणजे विकास होईलच त्याचा मानसिक भावनिक शारीरिक सामाजिक असं आपण ठामपणाने म्हणू शकत नाही. किंबहुना तो विकास होणं आणि वाढ होणं ह्या परस्पर वेगळ्या बाबी आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांचा विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो तर हेही विधान जे आहे ते धाडसाचं आहे. त्यामुळे हेही विधान या ठिकाणी सत्य नाही. त्यामुळे या पर्यायांमध्ये असलेलं विधान क्रमांक 2 अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे आपल्याला लक्षात येईल. या प्रश्नाचा विचार करताना पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे योग्य नाही. बघा आता चांगलं संतुलित व्यक्तिमत्व हे कसं असते त्याची वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. काही प्रश्नांचे पर्याय आपल्याला मदत करत असतात असेही प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तशा पद्धतीनं काही प्रश्नांचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. या ठिकाणी संदर्भ म्हणून आपल्याला व्यक्तिमत्वाची व्याख्या व्यक्तिमत्वाचे स्वरूप व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक या सगळ्या गोष्टींची माहिती शास्त्रज्ञ पद्धतीने करून घेणे गरजेचे असते की ते आपण पर्यायांची मदत कशी घेता येईल ते बघू. कोणते लक्षण आहे सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवणे हे अतिशय सकारात्मक असं उदाहरण आहे. व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधता हेही संतुलित व्यक्तिमत्वाचं लक्षण या ठिकाणी दिसते. या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. हे इथलं जे विधान आहे त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. अशा व्यक्ती त्यांच्या गरजा कार्यक्षमता आणि उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात म्हणजे समतोल साधण्याचा ते प्रयत्न करतात. गरजा उद्दिष्टे आणि कार्यक्षमता म्हणून विधान क्रमांक 3 जे आहे ते या बाबींना प्रतिसाद देतात. जे संतुलित व्यक्तिमत्वाचे लोक असतात ते सर्वस्वी या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देतातच असं नाही. जिथे आवश्यकता आहे तिथेच ते प्रतिसाद देतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आहे पर्याय क्रमांक 3. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खाली दिलेल्या संपर्क व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे तर हे लक्षण अयोग्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालील कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत. बघा तदनुरूपी अभिप्रेरणा आत्मनियंत्रण आत्मपरिचय ही आहे स्वतःची ओळख. हे आहे आपल्या इतरांचे भावनांवरचे नियंत्रण. हे आहे सकारात्मक आणि चांगल्या कामासाठी स्वतःची प्रेरणा किंवा ती प्रेरणा उत्तम पद्धतीने देण्यासाठीची आपली क्षमता तयारी हे आहे. आणि तदनुरूपी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या सुखदुःखांमध्ये त्या व्यक्तीच्या ठिकाणावर जाऊन ते धारण करण्याचा विचार करणे तशी क्षमता प्राप्त करणे त्याला म्हणतात तदनुरूपी. सहानुभूती या क्षमतेच्या पुढचा टप्पा म्हणजे तदनुरूपी. इतरांच्या क्षमता
क्षमतेला समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे बदल बुद्धी या भावनिक क्षमतेची आहेत. या भावनिक क्षमतांच्या बद्दल सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. ईईटी पेपरमध्ये कदाचित यावर प्रश्न येईल न येईल तो पुढचा भाग, परंतु व्यक्तिमत्वाचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला या ज्या भावनिक क्षमता आहेत त्या संदर्भात आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक 1 पुढच्या प्रश्नावरती आपण जाऊया. मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता घटक योग्य आहे? मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रिया. समायोजन आता यामध्ये प्रेरणा, विफलता, आत्ममान, अभिप्रेरणा. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया, समस्यापूर्ती. प्रेरणा, विविध प्रतिक्रिया, आत्ममान, समस्यापूर्ती. प्रेरणा, समस्यापूर्ती, विविध प्रतिक्रिया, अभिप्रेरणा. याचा क्रम जर आपण पाहिला तर प्रेरणा एखाद्या कामाची आपल्याला मिळवून घेता येणे किंवा ती एखाद्या व्यक्तीकडे पाहून, एखाद्या विचाराकडे पाहून ती घेता येणे ही बाब तर आहेच, परंतु प्रेरणेच्या नंतर जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमध्ये इथे जो दुसरा भाग आहे तो आहे विफलता, म्हणजे अपयश. प्रेरणेनंतरचं अपयश, अपयशानंतर विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती अशा प्रकारचा त्याचा योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्या पूर्ती. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न आहे अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? आता अध्ययन उपपत्ती म्हणजे काय हे आपल्याला संदर्भ म्हणून या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अध्ययन उपपत्तीचा विचार करणं म्हणजे एक प्रकारे आपण त्याला मॉडेल हे या ठिकाणी आपण म्हणूया की विशिष्ट परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातून व्यक्तीचं अध्ययन कसं घडते, त्या अध्ययन प्रक्रियेचे टप्पे कसे आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये परिणामकारक अध्ययन घडते, त्यासाठी अध्ययनाची पार्श्वभूमी म्हणजे परिस्थिती कशी निर्माण करावी लागते इत्यादी बाबींचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्याची सुनियोजित मांडणी या अध्ययन उपपत्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे. का भासते आवश्यकता? आपल्या अध्ययन अभ्यासात कोणत्या तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. दुसरा आहे कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. नवीन अधिक उपयुक्त सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी आणि निरीक्षण क्षम घटनांचे भागीदारी वर्णन करण्यासाठी. एकंदरीत हे सगळे विधान जर का आपण पाहिले तर अध्ययन उपपत्तीची निर्मिती मुळात यापेक्षाही वेगळ्या अजून वैशिष्ट्यांसाठी किंवा गोष्टींसाठी केली जाते. हे चारही विधान जे आहेत ते या ठिकाणी अध्ययन उपपत्तीची आवश्यकता स्पष्ट करणारे विधान आहे. अध्ययन उपपत्ती का आवश्यक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्व. अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते? पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे हॉर्नडाईकच्या संयोजन वायू उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? बघा, आपल्याला हॉर्नडाईकची चेतक प्रतिसाद, चुका आणि शिका ही पद्धती आपल्याला त्याबद्दल आपण जाणून असू. हॉर्नडाईकने एका भुकेल्या मांजरावर प्रयोग केला होता. त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवलं आणि पिंजऱ्याच्या बाहेर एका मशीनमध्ये मासे ठेवले. त्या पिंजऱ्याची रचना गुंतागुंतीची करून ठेवण्यात आली. त्या माशाला म्हणजे मांजराला सहज ते मशीनचे मासे दिसत होते आणि त्याला भूक पण लागलेली होती आणि त्यामुळे ते आपल्याला मिळावेत यासाठी त्यानं
त्याला प्रतिसाद देणं म्हणजे हालचाली करणं सुरू केल्या आणि अचानक त्याच्याकडून अशी हालचाल झाली की त्या पिंजऱ्याचा फटका जो आहे दरवाजाचा तो उघडला आणि त्याला बाहेर येता अशा प्रकारचं ते एकंदरीत की मॉडेल त्या ठिकाणी टाईपने संयोजनवादी उपक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. तर यामध्ये कोणत्या गोष्टी घडत गेल्या, माशाला पाहिल्याबरोबर मांजराच्या मनामध्ये निर्माण झाली की प्रेरणा, त्यानंतर ते आपल्याला मिळालं पाहिजे, म्हशीमध्ये ठेवलेले मासे आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी त्यानं जी धडपड चालू केली त्या आहेत शोधनात्मक हालचाली. त्यानंतर मग ते कशा पद्धतीने मिळवायचं यासाठीची नुसतं दिशाहीन धडपड त्याची चालू आहे. पण अचानक कुठेतरी धक्का लागला आणि त्या पिंजऱ्याचं दार उघडलं. हे मिळालं आहे यश. आणि मग त्याला ती माशांची म्हशी म्हणजे त्याचं खाद्य मिळाल्यानंतर या ठिकाणी यशामुळे पुढच्या टप्प्यामध्ये त्याचं दृढीकरण होण्यास त्याची मदत झाली. तर अशा प्रकारच्या ज्या क्रमशः पायऱ्या याच्यामध्ये आहेत त्यामुळे थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपक्रमामध्ये झोपलेल्या मानवावर प्रयत्न केल्यावर अध्ययन केले ही वैशिष्ट्ये दिसून येतात. कोणती? प्रेरणा, शोधनात्मक हालचाल, योगायोगाने यश आणि यशामुळे दृढीकरण. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं संयोजनवादी या थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपक्रमामध्ये भुकेल्या मानवाकडून घडणाऱ्या त्या प्रक्रिया. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अन्नासाठी उपयुक्त आहेत? अन्नासाठी उपयुक्त असणारे साधने या ठिकाणी दिलेली आहेत. मांडे काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि अबॅकस. यापैकी आता याच्या व्यतिरिक्त अंध बांधवांसाठी मदत करण्यासाठीची जी साधनं आहेत त्याची यादी आपल्याला माहीत असणं गरजेचं असते. त्याच्यामध्ये ब्रेल पुस्तकं, हस्ताक्षर मार्गदर्शिका, टेलर फ्रेम ज्याला गणित पाठी असं म्हणतात, कॅसेट टेप रेकॉर्डर, अबॅकस, बोलकी पुस्तक आणि रबर मॅट किंवा भूमितीची साधनं अशा प्रकारची जी साधनं आहेत आणि त्याच्यामध्ये चारही या ठिकाणी जे दिलेले आहेत ते यांना उपयोगात येतात. आणि या चौघांचाही समावेश असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? सर्वसमावेश, इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात, यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो. आता याचा विचार करताना आपल्याला कोणती बाब लागू पडत नाही. तर आपल्याला माहित आहे सर्वसमावेशक शिक्षणामध्ये म्हणजे त्याला इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणतात, विशेष गरजा असणाऱ्या मुलांचं शिक्षण, त्यामध्ये पहिली अट आहे त्यांना प्रशिक्षित शिक्षक असतात. या 4 विधानांमध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये असं म्हटलं आहे की यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, हीच बाब लागू पडत नाही. इतर 3 बाबी लागू पडतात. हे विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करू शकतात, या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपकरणे आणि साधने उपलब्ध करून दिली जातात आणि यामध्ये सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा अभ्यासक्रम त्यांच्यासाठी तयार केला जातो. ही तिन्ही विधाने याला लागू पडतात. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते लागू पडत नाही. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? आता बघा, आधुनिक उपपत्ती आपल्याला माहिती पाहिजे. आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूमची प्रमुख अध्ययन पद्धती आणि स्किल, बांधुराची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती या 2 आहेत. त्यामुळे इथे जे दिलेली आहे ब्लूम आणि स्किनर म्हणजे ब्लूम आणि बांधुरा यांची अध्ययन पद्धती दिलेली आहे.
त्यामुळे याचं उत्तर आहे ब आणि द. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. स्किनरची साधक अभिसंधान पद्धती आहे ती आधुनिक उपपत्तीमध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे ब्लूम आणि बांदुरा यांच्या उपपत्ती ज्या आहेत बहुपद्यन आणि सामाजिक निरीक्षणातून या आधुनिक उपपत्तीमध्ये समाविष्ट होतात. आता पुढचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप आणि व्याप्ती याविषयीचा आहे. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? बघा, अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे अधिकृत आयोजित केलेले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले आणि कृत्रिम असते. अध्यापन हे शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. विविध अध्यापन कौशल्यांचा तंत्रांचा प्रयोगांचा वापर अध्यापनामध्ये होतो. ही 4 विधान या ठिकाणी दिलेली आहे अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी. तर अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अगदी बरोबर आहे. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम आणि कृत्रिम असते, ते नैसर्गिक नसते. अध्यापन हे शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्या घडून येणारी प्रक्रिया आहे. 3 घटक शिकणारा, शिकवणारा आणि आशय हे 3 घटक यामध्ये महत्त्वाचे आहेत. विविध अध्यापन कौशल्यांचा तंत्रांचा प्रयोगांचा वापर अध्यापनात होतो. म्हणजे 4ही विधानं हे अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करणारे आहेत. त्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ब, ब, क आणि द असं या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व सुसंस्कार वातावरण महत्त्वाचं घडण घडणीत महत्त्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले. बघा, अनुवंशापेक्षा परिसर शिक्षण आणि सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाचं घडण घडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. तर हे या शास्त्रज्ञांना मानसशास्त्रज्ञांची नावं आहेत. यांच्यापैकी एडवर्ड आणि वॉटसन यांनी व्यक्त केलं आणि प्रयोगानिशी त्यांनी ते सिद्ध केलं आहे की अनुवंशापेक्षा परिसर, संस्कार आणि आजूबाजूचं वातावरण या गोष्टींची व्यक्तिमत्वाचं जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असते. तर एडवर्ड आणि वॉटसन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण. खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड या अंकाला अनुरूप आहे? व्यक्तिभेदातील आवड. बघा, शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात. बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच बघतात. संचलनांचा सहवास लावला की वाईट गोष्टींची तीव्रता कमी होते आणि एकाच गायकाच्या ध्वनिफीती बाजारात विकल्या जात नाही. व्यक्तिभेदातील आवड. व्यक्तिभेदातील आवड कुठे दिसते आपल्याला? विचित्र हे विधान आहे बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच बघतात आणि दुसरं एक विधान आहे की एकाच गायकाच्या ध्वनिफीती बाजारात विकल्या जात नाही. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब आणि पर्याय क्रमांक 3 ब आणि ड हे या प्रश्नामध्ये योग्य असं उत्तर आहे. बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच बघतात आणि एका गायकाच्या ध्वनिफीती बाजारात विकल्या जात नाही. ब आणि ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आधारात मांडले आहे त्यांच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? कोणत्या मिती आहेत? म्हणजे गिलफोर्डने अध्ययनाची सुद्धा व्याख्या केली आहे आणि त्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी कोणत्या समाविष्ट केल्या त्या दिलेल्या आहेत. आशय, संबंध आणि निर्मिती. आशय, क्रिया, संबंध, निर्मिती. संबंध, संगत आणि निर्मिती आणि आशय, क्रिया व निर्मिती. तर गिलफोर्डचं जे काही आपल्याला मॉडेल आहे ते बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत जो त्यांनी मांडला त्यामध्ये त्यांनी ही संरचना 3 मितीत आहे अशी मांडणी केली होती. त्या 3 गोष्टी कोणत्या?
तर त्याच्यामध्ये पहिली बाब आहे आशय, हे त्याच्यातलं पहिली गोष्ट आहे. दुसरं क्रिया आणि तिसरं आहे निर्मिती. हे मॉडेल त्यांनी ठेवलेलं आहे बुद्धीच्या संरचनेमध्ये, म्हणजे विविध घटक भाषिक स्वरूपात मांडले अनेक मानसशास्त्रज्ञांनी, परंतु किलफोर्ड यांनी बुद्धी स्वरूप संरचनेच्या आकारात आणि त्या संरचनेमध्ये या तीन नीती आशय, क्रिया आणि निर्मिती यांना त्यांनी स्थान दिलं. आणि याचं त्यांनी एक स्पष्टीकरण करताना 4x5x6 अशा पद्धतीने ते केलेलं आहे. आणि त्याची उत्तर आहे 120 गुणांक जे आहे ते ठरवण्यात आले. आणि त्याच्या पुढे जे काही असते 120च्या वर त्याला सर्जनशीलता असते, म्हणजे त्याच्या पुढे जे काही करता येतं ती सर्जनशीलता असते, अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवले. 12 वर्षावर असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवले. 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवले. तर तिचे मानसिक वय किती? आता आपल्याला बुद्ध्यांक जसा काढतो आपण, मानसिक वय आणि शारीरिक वय या गोष्टी यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता क्षेत्रात विनय यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध होय. आणि विनय यांनी तयार केलेले बुद्धिमापन परिमाण श्रेणीच्या मदतीने मानसिक वय शोधून काढता येते. तर मानसिक वय हे बुद्ध्यांक काळ, म्हणजे बुद्ध्यांक, मानसिक वय, शारीरिक वय, तर याचं त्यांनी सूत्र दिलेलं आहे. मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिले 100 बुद्ध्यांक असा येतो. आणि हे जर का आपण केलं तर मानसिक गुणोत्तर हे मानसिक वय आणि शारीरिक वय याच्या गुणोत्तरातून ते आपल्याला येते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 11 वर्ष 8 महिने. अशा पद्धतीनं या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे अध्ययनात पठारावस्था पूर्वीपूर्वी कोणत्या कारणामुळे होते? पठारावस्था कशामुळे होते तयार? तर पठारावस्थेची जी कारणं आहेत ती कारणं आहेत खाली दिलेली आहेत. ती सगळीच बरोबर आहेत का? त्याच्यामध्ये कोणती बरोबर विचार करून अभिरुची कमी होते, हे पठारावस्थेचं कारण आहे. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यास आणि प्रेरणाची तीव्रता वाढणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यापैकी त्याच्यातली आहे पर्याय क्रमांक योग्य जो आहे तो अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याने, कौशल्याचा कठीण भाग अभ्यास, हे 3 लक्षण आहेत. प्रेरणाची तीव्रता वाढणे हे याला लागू होत नाही. त्यामुळे क आणि क हे फक्त याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क आणि क. पठारावस्था निर्माण होण्याची अजून काही कारण आहेत. कृती करत असताना कंटाळा येणे, कौशल्य संपादन करत असताना त्याचा वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो. कौशल्याचा कठीण भाग अभ्यास करताना प्रगती होते. कौशल्य अध्यापन संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगतीत बाधा निर्माण करतात. प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मंदावता निर्माण होते. हे 3 उदाहरणे इथे लागू आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 क ब आणि क हे त्याचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे लहान वस्तू आणि मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा 1 व मोठ्या वस्तूंचा 1 असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवतात? तर इथं आपल्याला ती तत्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ती तत्व कोणती आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सानिध्य.
हे तत्व आहे. दुसरं सादृश्य. आता सानिध्यामध्ये काय तर तीन समजा ठिपक्यांचे गट असते तर ते त्याच्यातला सारखेपणा आपल्याला जाणवतो. म्हणजे 5-5 गोष्टींचा गट करून ठेवला तर त्याच्यामधला आपल्याला सहसंबंध जाणवतो. सादृश्य म्हणजे अनेक वस्तू आहेत पण त्याच्यातल्या सारख्या वस्तूंकडे आपलं लक्ष वेधलं जाते ते सादृश्यता. अखंडत्व म्हणजे असे ठिपके एका ठिकाणी आपण जर काढले तर या ठिपक्यांमधून एक आकृती तयार झाल्याचा भास आपल्याला होतो, त्याला अखंडत्व म्हणतात. नंतर समावेश. समावेश म्हणजे काय तर जाड पत्र्यावर किंवा कागदावर अक्षरे कापून खुर्ची टेबल कपाट यावरती नावं टाकली जातात. वास्तविक ती पूर्ण नसतात, तुटक असतात पण आपल्या मन मोकळा जागा भरून काढते आणि ते आपल्याला सलग दिसते, त्याला समावेश म्हणतात. आणि मनाचा कल म्हणजे खाली पुस्तक बाहेर उघडले की आतून हातवर मनाच्या कौलावर असतो कलावर. इंग्रजीतील यस हे अक्षर दिलेलं आहे परंतु काही लोकांना ते तो यस हा असा 5 सारखा दिसू शकतो म्हणून हे मनाचा कल. तर यामध्ये हे जे उदाहरण दिलेलं आहे लहान वस्तू आणि मोठ्या वस्तू एकत्र तर त्यामध्ये सारख्या वस्तूंचा जो भास आपल्याला होतो त्यासाठी सादृश्य हे तत्व इथे काम करते आणि याचा योग्य पर्याय आहे सादृश्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 28. खालील उदाहरणामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? बघा, अवबोध आणि प्रतिमा यातील फरक आता काय असतो तर अवबोध वस्तुनिष्ठ असतो, प्रतिमा या व्यक्तिनिष्ठ असतात. म्हणजे त्यामध्ये व्यक्तिसापेक्षता असते. प्रत्येक वस्तूचा बोध व अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ही प्रतिमा हे प्रतिमेची संकल्पना आहे. प्रतिभा ही अवबोधाची नक्कल असते आणि अवबोध हा तुटक असत नाही. प्रतिमा प्रतिमेमध्ये तुटकपणा जाणवू शकतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात आणि अवबोधात प्रतिमांपेक्षा अधिक जिवंतपणा जाणवतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आणि 4 इथे हे दिलेलं आहे. अवबोध वस्तुनिष्ठ प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते आणि अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदनांच्या पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय. अशा पद्धतीनं याचे 2 पर्याय या ठिकाणी योग्य आहेत. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? उर्वरित व मार्केस, एडवेल, मॅक्रिबल, स्काउट यांच्या या व्याख्यामध्ये पूर्वानुभव बुधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण, गतानुभवाच्या पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण, स्मरण म्हणजे धारणा आणि पूर्वी केलेल्या अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. अशा त्या व्याख्या आहेत. तर त्या व्याख्यांमध्ये पहिली जी व्याख्या उर्वरित आणि मार्केस यांनी केलेली ती व्याख्या पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण ही यांची व्याख्या आहे. त्यानंतर एडवेलची व्याख्या स्मरण म्हणजे धारणा, स्मरण म्हणजे धारणा ही व्याख्या एडवेल यांनी केलेली आहे. नंतर मॅक्रिबल यांनी केलेली व्याख्या आहे पूर्वानुभव बुधावस्थेच्या पातळीवर आपले स्मरण आणि गतानुभव म्हणजे स्मरण ही व्याख्या केलेली आहे स्काउट आहे. त्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर या घटकातील शेवटच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. प्रश्न क्रमांक 30. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशा इत्यादी विचारांची प्रक्रिया आहे. मुले कारण कौशल्यांच्या आधारे विचार करतात. लहान मुले प्रतिकांद्वारे विचार करतात. विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय. तर कोणती बाब लागू पडत नाही असा आपल्याला विचार केला आहे. तर याच्यामध्ये बाब क्रमांक 3 लहान मुले प्रतिकांद्वारे विचार करतात ही बाब या ठिकाणी लागू होत नाही.
यासाठी आपल्याला विचार प्रक्रियेच्या विविध अंगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे. तर मित्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकातील पेपर क्रमांक 1 TET 2017 यातील 30 प्रश्नांची चर्चा आणि त्याच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. या सेशनचा आपल्या सगळ्यांना निश्चितच फायदा होईल. प्रश्न जास्तीत जास्त सोडवणे, सराव करणे यासोबत आशयाच्या संदर्भातली माहिती करून घेणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वजण या अतिशय जबाबदारीनं इथून पुढच्या राहिलेल्या काळात करूया आणि शाश्वत अकॅडमीनं जी संधी आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. शाश्वत अकॅडमी लाईव्ह आणि रेकॉर्डेड मोड अशा प्रकारच्या बॅचेस आपल्यासाठी घेऊन आहेत. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाश्वत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलचा ॲड्रेस, व्हॉट्सअपचा नंबर हे आपल्याला आहे आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही खास सवलत आहे. त्याचा आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. आपण सर्वजण येणाऱ्या TET 2024 मध्ये यशस्वी होण्यासाठी जोमानं कामाला लागूया आणि शाश्वत अकॅडमीच्या या प्रयत्नांना आपण निश्चितच प्रतिसाद द्याल असा मला विश्वास आहे. सर्वांचे मनापासून आभार आणि आजच्या सादरीकरणाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.